नमस्कार. एक दिवस स्वतःसाठी आपण कसं जगतो या सिरीज मध्ये आपण आज आलेलो आहे नाशिकच्या तपोवन भूमीमध्ये आणि श्री राजपूत त्यांच्या जनात स्वामी आश्रमात मी आज आलेली आहे. इथली जी विद्यार्थी व्यवस्था काय आहे, मठ कसं आहे हे आज आपण बघणार आहोत. तपोवन मंदिराचं प्रगत द्वार आहे. इथं फुलांचे साहित्य आहे. आपण पूजेसाठी आता हे फुलं वगैरे घेतलेले आहे. हे आहे पूजेसाठी. केलं स्टार्ट. हा थांबा. हा इथे या. हे आहे, बोलू का? हे आहे सर्वेश्वर महादेव मंदिर तपोवन नाशिक. तुम्ही वाटलं बोला. आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर मंदिराच्या मागे जे भोजनालय आहे, जिथं विद्यार्थ्यांची सेवा आणि वसतिगृह आहे, तिथं आपण जाणार आहे आणि थोडीफार सेवा करणार आहे. चालू केलंय का? हा चालेल, बोला ना. नाही काय ना. हे सर्वेश्वर महादेव ट्रस्ट आहे. ज्याला कोणाला देणगी वगैरे द्यायची आहे ते लोक इथे देणगी वगैरे देतात. आणि हे जनार्दन स्वामीचे फोटो आहेत. त्यांनी कसं कसं काय काय कार्य केले आणि त्यांचे कार्याची त्याच्यात स्टार्ट. हे मंदिरातलं भोजनालय आहे आणि हे सर्व सेवेकरी आहेत. व्हिडिओ हे नेहमी येत असतात आणि आमचा तुम्हाला कसं वाटलं की ते मंदिराची सेवा वगैरे करून खूप आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं त्यांना. आणि आपण पण स्टार्ट. आता आपण जे भोजनालय आहे तिथे आपण जाणार आहोत. मस्तपैकी छान हिरवळ लावली आहे. तिथे आहे विद्यार्थी भोजनालय. मंदिराचा असा फ्रंट गेट इकडच्या बाजूने बघा, मंदिर किती मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. आपण पण यांना थोडीफार मदत केली आहे. कांद्याचे पण आज वेळेअभावी आपण थोडी कमी मदत केलेली आहे. मध्ये आपण कपालेश्वर आणि आजचा माझा व्लॉग कसा शेवट आहे ते तुम्ही बघा. ओके. अन्न आणि फलाहार भोजन अन्न असतं. तर आपण थोड्या वेळासाठी आपण इथं